तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जानेवारी महिन्याचा 19वा हप्त्याचं वाटप कधी येईल या गोष्टीची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे. कारण जसे जसे दिवस पुढे पुढे जात आहेत तसे तसे लाडक्या बहिणींना टेन्शन येत आहे. मी सुद्धा तुम्हाला वाटपाच्या काही तारखा सांगितल्या होत्या की सोमवारी पैसे येणार, मंगळवारी पैसे येणार. कारण ते माहिती घेऊन तुम्हाला मी अंदाज त्याबद्दल सांगितलेला होता की मागच्या महिन्याचे जे काही वाटप झाले त्यानुसार ते अंदाज होते, पण त्यानुसार वाटप झाला नाही. कधी कधी अंदाज सुद्धा चुकत असतात. पण बघा, ओव्हरऑल जे काही तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की वाटप कधी होणार किंवा वाटपाला एवढा उशीर का होत आहे, वाटपाला एवढा विलंब का होत आहे, एवढा वाटपाला उशीर का होत आहे, आणि त्यामागे बघा महत्वाची दोन कारणे आहे. त्यामागे आहे महत्वाची दोन कारणे. आता ते कोणती आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याआधी समजून घ्या की तुम्हाला जे काही ओव्हरऑल वाटप होत आहे, जो काही वाटप होणार आहे त्याबद्दल तुम्हाला एकदम टेन्शन घेण्याची गरज नाही. एकदम टेन्शन घेण्याची, काळजी करण्याची गरज नाही. जे काही बाकी व्हिडिओमध्ये तुम्हाला टेन्शन देऊन एकदम गंभीर पद्धतीने सांगितले जाते, एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 100% मिळणार. म्हणजे मिळणार हे तुम्हाला पण माहित आहे, हे शासनाला पण माहित आहे की पैसे पाठवावे लागणार, आणि मला पण माहित आहे वाटप सुरू होणार. पण वाटपाची एक फिक्स तारीख नाही, वाटपाची तारीख फिक्स नाही. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा वाटप झाला होता डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेला. आपण वाटपाची वाट किती दिवसपर्यंत पाहत असतो? 1 ते 10 तारखेपर्यंत वाटप होईल अशी आपल्याला आशा असते. पण नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा वाटप डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेला शेवट झाला होता. हे सुद्धा एक उदाहरण आहे. म्हणून असं समजा की वाटपाचे दिवस अजून संपलेले नाही. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वाटप जानेवारी महिन्याच्या 12 तारखेला झाला होता. आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा आणि डिसेंबर महिन्याच्या जेव्हा हप्त्याचं वाटप झालं तेव्हा GR सुद्धा आलेला नव्हता. GR पण आला नाही, पण वाटप झाला 12 तारखेला वाटप झाला, GR आला 17 तारखेला. म्हणजे हे सुद्धा क्लिअर होते की GR ची जर आपण वाट पाहत आहोत तर GR ची सुद्धा वाट पाहणे चुकीची आहे. जे काही निधी शासनाकडून मंजूर केला जातो तो इंटरनल विभाग टू विभाग पाठवला जात असतो. त्यामुळे GR आलाच पाहिजे. GR आला नाही तर वाटपच होणार नाही, हा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल की वाटपाची फिक्स तारीख नाही, वाटपाची शासनाने फिक्स तारीख करायला पाहिजे. त्या तारखेच्या आतमध्ये शासनाने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आधीच्या वितरणामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल 2 आणि 3 तारखेला सुद्धा वाटप झालेलं आहे, आणि लाडक्या बहिणींना तारखेच्या आधी ऍडव्हान्स मध्ये सुद्धा पैसे मिळालेले आहे. तारखेच्या आधी ऍडव्हान्स मध्ये सुद्धा पैसे मिळालेले आहे. आता तुम्हाला हे उदाहरण मी दिले. आणि बघा, आता जे काही वाटपाला एवढा उशीर का होत आहे, वाटपाला एवढा उशीर का होत आहे, त्याचे महत्वाचे दोन कारण आहे. बघा, सर्वात पहिलं कारण जे आहे ते निधीची मंजुरी. निधीची मंजुरी कदाचित झालेली नसेल, कारण अर्थ विभाग सर्वात आधी होता अजितदादा पवार यांच्याकडे. अजितदादा पवार अर्थमंत्री होते. आता जो आहे तो अर्थ विभाग दिलेला आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे. मग अर्थ विभागामध्ये अजितदादा पवार यांचा जो काही हिशोब होता, अजितदादा पवार यांनी जे काही व्यवहार केलेले होते, जे काही निधी मंजूर केले होते, जो काही हिशोब होता, पण अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे. त्यामुळे जो काही जुना विभागाचा हिशोब आहे, कोणत्या विभागाकडून किती पैसे खर्च करण्यात आले, कोणत्या विभागाकडून किती पैसे कोणत्या योजनेसाठी दिलेले आहेत, हा सर्व हिशोब कदाचित अजूनपर्यंत देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आलेला नसावा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आलेला नसावा. आणि अजितदादा पवार यांचे जे काही जुने हिशोब होते, जे काही ऑडिट होते, ते क्लिअर होत असावे. ते क्लिअर होत असावे, कारण एका मंत्र्यापासून दुसऱ्या मंत्र्याकडे हिशोब देताना हिशोब पूर्ण क्लिअर द्यावा लागतो. जे काही अर्थ विभाग आहे त्यांना एका मंत्र्यापासून जर दुसऱ्या मंत्र्याकडे हिशोब देत आहे, काही खाते देत आहे, तर त्यांना सर्व क्लिअर करून द्यावे लागते. हे सुद्धा एक महत्वाचं कारण या ठिकाणी असू शकते. हे सुद्धा महत्वाचं कारण आहे, कारण निधी आहे, प्रत्येक महिन्याला वाटपाला निधी लागतो 4,500 कोटी रुपये. त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे केवायसी. केवायसी मध्ये आपल्याला माहित आहे की भरपूर लाडक्या बहिणींची लाभ थांबवलेले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी यामध्ये आता नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला तर जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप होणारच आहे, हे आपल्याला सुद्धा माहित आहे. आणि 6 फेब्रुवारी पासून लाडक्या बहिणींनी केवायसी करायला सुरुवात केलेली आहे. तर शासनाची प्लॅनिंग असू शकते की या महिन्यामध्ये ज्या बहिणींची केवायसी होईल त्या बहिणींची चौकशी करून एकंदरीत लाभ त्या बहिणींना द्यायचा. जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींना त्यांची केवायसी पास करून एकंदरीत लाभ पाठवायचा, ही सुद्धा शासनाची जी आहे ते प्लॅनिंग या ठिकाणी असू शकते. मग त्यामध्ये जर 3ही हप्ते द्यायचे असेल तर तेवढा निधी शासनाला मंजूर करावी लागेल. 1500 लाडक्या बहिणींना 4,500 जर द्यायचे असेल एकंदरीत, तर तेवढ्या निधीची सुद्धा शासनाला मंजुरी करावी लागेल. कारण यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे, खूप जास्त. त्यामुळे हे केवायसीचं सुद्धा कारण असू शकते की जे काही लाडक्या बहिणी पेंडिंग आहे, केवायसी पास झाल्यानंतर त्यांची यादी काढण्यासाठी शासनाला उशीर लागतो, त्यांची यादी डीबीटी मध्ये पाठवावी लागते. ही सर्व प्रोसेस जी आहे ही
लांब असते, त्यामुळे सुद्धा वाटपाला विलंब होऊ शकतो. हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. तर त्यामुळे तेवढं काही काळजी करण्याची गरज नाही. याआधी सुद्धा वाटपाला उशीर झालेला आहे आणि उशिरा पैसे मिळालेले आहेत. त्या काही वाटपामध्ये टायमाच्या वेळेच्या आधी सुद्धा पैसे वाटप झालेला आहे. त्यामुळे वाटप झाल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येईल. जे काही विलंब होण्यामागे महत्वाचं कारण आहे ते तुमच्यासमोर क्लिअर झालं असेल. वाटप कधीही सुरू होऊ शकतो. या व्यतिरिक्त आणखी काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.